नमस्कार, श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मोहाडी उपनगर येथील श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे आयोजित श्री शिव महापुराण कथेनिमित्त परिसरातून काढण्यात आली मिरवणूक। सोनगीर फाटा ते वाघाडी फाटा दरम्यान मंजूर झालेल्या उड्डाण पुलाचे फुकटचे श्रेय माजी आमदार शरद पाटील यांनी घेऊ नये। केंद्रीय विद्यालय येथे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण। आणि शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन सेना धुळेतर्फे रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहरातील मोहाडी उपनगरातील गुरुद्वारा मागे असलेल्या श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे दिनांक 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान आयोजित श्री शिव महापुराण कथेनिमित्त परिसरातून मिरवणूक काढून कथेस प्रारंभ करण्यात आला। धुळे शहरातील मोहाडी उपनगर येथे गुरुद्वाराच्या मागे असलेल्या श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर समितीच्या वतीने श्रावण मासानिमित्त दिनांक 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट दरम्यान श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त मोहाडी उपनगरातील प्रमुख रस्त्यांवरून मिरवणूक काढून कथेला सुरुवात करण्यात आली। श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर समितीच्या वतीने श्रावण महिन्यात सालाबादाप्रमाणे यावर्षी शिवपुराणाचार्य हरिभक्त पारायण परमपूज्य देवगोपालजी महाराज शास्त्री यांच्या वाणीतून दिनांक 2 ऑगस्ट ते 9 ऑगस्ट रोजी दुपारी 2 ते 5 या वेळेत श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे। त्यानिमित्त मोहाडी उपनगरातून मिरवणूक काढण्यात आली। तरी श्री शिव महापुराण कथेचा शहरातील शिवभक्तांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे। या मिरवणुकीत मोहाडी उपनगरातील शिवभक्त भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। धुळे तालुक्यातील सोनगीर येथे सोनगीर फाटा ते वाघाडी फाटा दरम्यान मंजूर झालेल्या उड्डाण पुलाचे फुकटचे श्रेय माजी आमदार शरद पाटील यांनी घेऊ नये असा सल्ला सोनगीर गटाचे भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिला आहे। धुळे तालुक्यातील सोनगीर येथे सोनगीर फाटा ते वाघाडी फाट्यापर्यंत मंजूर करण्यात आलेल्या उड्डाण पुलाचे फुकटचे श्रेय माजी आमदार शरद पाटील यांनी घेऊ नये असा सल्ला सोनगीर गटातील भाजप व्यापारी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिला आहे। तालुक्यातील सोनगीर येथे राष्ट्रीय महामार्गावर वारंवार मोठे अपघात होत होते। या अपघातामध्ये काही नागरिकांना आपला जीव गमवावा लागला, काही नागरिकांना अपंगत्व आले व काहींना आर्थिक नुकसान झाले। या समस्येसंदर्भात सोनगीर गटातील भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी यांनी वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केला होता। या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण दिल्ली यांनी त्यांच्या पत्राची दखल घेत सोनगीर फाटा ते वाघाडी फाट्यापर्यंत उड्डाण पूल मंजूर करण्यात आला आहे। परंतु धुळे ग्रामीणचे माजी आमदार शरद पाटील हे कोणताही पाठपुरावा न करता उड्डाण पूल मंजुरीचे फुकटचे श्रेय घेत आहेत। तरी त्यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये असा सल्ला ज्ञानेश्वर चौधरी यांनी दिला आहे। सोनगीर जिल्हा परिषद सदस्य प्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य नसताना देखील माझी इच्छा होती आणि माझ्या पाठपुरावा होता की वो सोनगीर फाट्यापासून तर वाघाडी फाट्यापर्यंत हा पूर्ण उड्डाण पूल झाला पाहिजे। कारण की वाघाडी फाट्यावर भरपूर अपघात झालेले आहेत, त्या अपघातात भरपूर लोक वारलेले आहेत, बाकी अपंग झालेले आहेत, त्याचं संपूर्ण रेकॉर्ड काढून आणलेले आहे। त्या हिशोबाने आणि माझी पाठपुरावा चालू होता नॅशनल हायवेवाल्यांकडे, पण नंतर 2023मध्ये मी आणि माझे काही सहकारी आम्ही जुने भारतीय जनता पक्षाचे जुने सहकारी होते आणि सरांनी ठरवलं की आपण गडकरी साहेबांना भेटायचं। आम्ही निवेदन तयार केलं, गडकरी साहेबांकडे गेलो, त्यांच्या घरी भेट घेतली आणि त्यांना सविस्तर आम्ही समजून सांगितलं। त्यांच्या घरी सांगितल्यानंतर त्यांनी देखील ते मान्य केलं की ठीक आहे, आता पुढच्या टप्प्यामध्ये आम्ही करतो। मग त्यांनी त्या पद्धतीने फक्त तो एक पूल मंजूर केला आहे, फक्त तो वाघाडी फाट्यावरच आहे। फक्त तो वाघाडी फाट्यावर करून काही उपयोग नाही आहे। सोनगीर हे गाव मोठं गाव आहे, वर्दळीचे गाव आहे, भरपूर समाज राहतात तिथं आणि बसस्टँडवर एवढी गर्दी होती, बसस्टँडची व्यवस्था नाही आहे। पण आज पूल जर समजा फाट्यापासून तो वाघाडी फाट्यापर्यंत नाशिकसारखा जर उड्डाण पूल झाला कप्प्याकप्प्याचा, तर त्याच्यामध्ये मटन मार्केट, मच्छी मार्केट, भाजीपाला सगळे जे व्यावसायिक आहेत तिथे एवढे सगळे व्यावसायिक त्याच्या खाली येऊन जातील आणि रोडावरची गर्दी कमी होईल आणि जे वाघाडी फाट्यावर जे अपघाताचे प्रमाण आहे ते प्रमाण देखील बंद थांबेल। याच्यासाठी आम्ही पाठपुरावा केला आहे। परंतु त्याच्यामध्ये काही लोक जे आहेत ते विनाकारण श्रेय घेऊन राहिले। आता मागे 8 दिवसापूर्वी प्रसार माध्यमातून दिलेलं आहे, ते माझी आमदार शरद पाटील सरांनी दिलं। तसं मी त्यांना फोनवर सांगितलं, सर म्हटलं माझा पाठपुरावा आहे, ठीक आहे म्हणे, आपण तुमचा असो की माझ्या असो पण काम का, म्हटलं ठीक आहे असं असेल तर, पण फुकटच श्रेय जर कोणी घेत असेल तर त्याने घेऊ नये ही माझी प्रांजली इच्छा आहे बा। आणि खरोखर करा, गावासाठी लोकांसाठी करा, आनंद आहे मला त्या गोष्टीचा।
नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे धुळे शहरातील देवपुरातील केंद्रीय विद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते रविवारी संपन्न झाला. नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ नाशिक तर्फे धुळे शहरातील देवपुरातील केंद्रीय विद्यालय येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते रविवारी दुपारी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराचे आमदार अनुप अग्रवाल हे उपस्थित होते. यावेळी माजी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंबळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे, हिरामन गवळी, महादेव परदेशी, मायादेवी परदेशी, सत्यजित शिसोदे, ललित वंदना भामरे, नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी शिवकुमार आवळकंठे, सभापती रंजन ठाकरे आदी उपस्थित होते. 10:30 वाजेनंतर घराच्या बाहेर आपल्याला जाता येत नाही ही आपल्या भागाची परिस्थिती होत असते. आज सुद्धा बापूंचं म्हणणं की पावसाळ्यामध्ये सुद्धा 40 टेम्परेचर आहे आणि वेळेत जर उपाययोजना झाल्या नाही तर माणसाला मिटावं लागेल. पण निसर्गासमोर माणूस फार ठेंगा आहे, काही आपण करू शकत नाही. ऊन अजून 3-4 डिग्रीने वाढलं ना तर वितळायला लागेल सगळ्या गोष्टी. आणि 5-6 डिग्रीने वाढलं तर माणसं मरायला लागतील, जनावरं मरायला लागतील, चिमण्या मरायला. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांचा वेळेस खबरदारी घेऊन आपण कामाला सुरुवात केली पाहिजे. मला आनंद आहे की धुळे शहरामध्ये टेकडीमध्ये एक नंदनवन उभारण्याचं काम आमदारांनी आपल्या सगळ्या सहकार्याने घेतलेलं आहे. अनेक टेकड्या आपल्या बोडक्या झाल्यात. लहानपणी मी आपल्या धुळे शहरातील तहसील कार्यालयाच्या समोर गोविंद भवनवर राहायचो आणि त्या गोविंद भवनच्या वरच्या मजल्यावर ज्यावेळेस मी जायचो, धुळे शहराकडे चारी बाजूने बघायचो तर चारी बाजूनी धुळे शहरावर टेकडी आहे आणि टेकडीच्या मध्ये व्हॅलीसारखं हे धुळे शहर आहे. कधी एखादा चांगला दिवस असताना आपण तिथून वर बघितलं, एक सुंदर शहर आपल्याला दिसते की सर्वीकडे चारी बाजूने टेकड्या आणि मधोमध कपसारखं मध्ये चहा जसे असते तसं गाव आहे. पूर्वीच्या काळात फार निसर्गरम्य असेल आणि टेकड्यांचं सर्व पाणी या शहरामध्ये येत असेल आणि शहरामध्ये नदीही वाहत असेल. त्यामुळे ते मागचा काळ जरी गेला तर त्याला पुनर्जीवित करणं, गतवैभव आणणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मला आनंद आहे की राजकीय नेता हा केवळ उद्घाटनांना जायचा आहे. आता राजकीय नेता झाडं लावायला जातोय आणि झाडांचं आंदोलन हे जन आंदोलन केलं पाहिजे. प्रत्येकाला वाटलं पाहिजे की मी माझं एक झाड लावलं. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन सेना धुळेतर्फे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन सेनेतर्फे धुळे शहरातील जेल रोडवरील क्युमाइन क्लब समोर रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार, जिल्हाधिकारी व नायब तहसीलदार यांच्या पत्राला मुजोर शिक्षणाधिकाऱ्यांची डोळेझाक, भ्रष्ट संस्था चालकांच्या विरोधात रिपब्लिकन सेनेतर्फे अनेक निवेदने, स्मरणपत्र देऊन देखील न्याय मिळत नसल्यामुळे दिनांक 3/8/2025 रोजी सकाळी 11 वाजेपासून जेल रोड येथे बेमुदत उपोषण सुरू करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश द्यावेत व संस्था चालकांविरोधात चौकशी करून गुन्हे दाखल करावेत व संस्थेची मान्यता रद्द करावी अशी मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष समाधान बैसाने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. मी समाधान बैसाने, रिपब्लिकन सेनेचा जिल्हाध्यक्ष. गेल्या मागच्या महिन्यापासून मी शिक्षणाधिकारी यांना निवेदन दिलं होतं. माननीय जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांनी आदेश दिले होते शिक्षणाधिकाऱ्यांना की मुख्याध्यापक आणि विजय पितांबर पाटील चेअरमन यांच्यावरील कारवाई करण्यासाठी. परंतु मुजोर शिक्षणाधिकारी यांनी कलेक्टरच्या आणि तहसीलदाराच्या पत्राला सुद्धा केराची कोपणी दाखवलेली आहे. कुठल्याही प्रकारची कारवाई त्या माणसाने केलेली नाही आहे. तर मला असं म्हणायचं आहे का या संस्थेविरुद्ध जे मी आंदोलन करतो आहे किंवा जे काही मी लढा देत आलो आहे त्याच्यात कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही, त्यांच्यावरती कारवाई करता येत नाही. तर माझं असं म्हणणं आहे की जो शाळेचा चेअरमन आहे यांच्याविरुद्ध लवकरात लवकर विजय पितांबर पाटील चेअरमन याच्यावरती गुन्हा दाखल करून त्या संस्थेची मान्यता रद्द करण्यात आली पाहिजे, ही आमची मागणी आहे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.
मोहाडी उपनगर येथील श्री इच्छापूर्ती महादेव मंदिर येथे आयोजित श्री शिव महापुराण कथेनिमित्त परिसरातून काढण्यात आली मिरवणूक. सोनगीर फाटा ते वाघाडी फाटा दरम्यान मंजूर झालेल्या उड्डाण पुलाचे फुकटचे श्रेय माजी आमदार शरद पाटील यांनी घेऊ नये. केंद्रीय विद्यालय येथे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले वृक्षारोपण. आणि शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात रिपब्लिकन सेना धुळेतर्फे रविवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजच्या बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.